नीट प्रवेश प्रक्रियेबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणी पार पडली। परीक्षेच्या आयोजनामध्ये 1% जरी हलगर्जीपणा झाला असेल तर कठोर कारवाई केली पाहिजे असे खडेबोल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि एनटीएला सुनावले। एनटीएला उत्तर सादर करण्यासाठी कोर्टाने 2 आठवड्यांचा अवधी दिलाय। हे उत्तर दाखल केल्यावर पुढील सुनावणी ही 8 जुलै रोजी होणार आहे। तर सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणालंय पाहूयात। 0.001% हलगर्जीपणा झाला असला तरी त्याचं निराकरण करायला हवं। परीक्षेत घोटाळा करून डॉक्टर होणारा उमेदवार समाजासाठी अधिक धोकादायक असतो। या खडतर स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीची न्यायाधीशांना जाणीव आहे। एनटीएला सक्रियतेने काम करायला हवं आणि चूक झाली असल्यास ती मान्य देखील करायला हवी। या सर्व प्रकरणांकडे केवळ विरोधात्मक खटला म्हणून पाहिलं जाऊ नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।